झाल्या त्यामुळे संविधान हा मुद्दा प्रामुख्याने पुढे आला आणि संविधान या मुद्द्याच्या अनुषंगाने संविधानाच्या रक्षणार्थ तमाम शेड्यूल कास्टमधला नागरिक हा एकत्रित येतो, ताकद निर्माण होते आणि ती ताकद जी निर्माण होते ती सत्ता परिवर्तन घडवून आणू शकते. या भीतीने ग्रासलेल्या लोकांनी त्याच्यामध्ये मुख्यत्वे मनुवादी विचाराच्या असणाऱ्या या सरकारमधील देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने यांनी भूमिका घेत ज्यांनी प्रत्येक समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम केलं, त्यांनी ही भूमिका घेत आता शेड्यूल कास्टला सुद्धा कसं आपत्तामध्ये लढवलं जाणार याचं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि अमित गोडके नावाचे जे आमदार आहेत त्यांना रितसर आमदार करण्यासाठी आणि रितसर आमदार होण्याच्या आधी सुद्धा त्यांचा जर प्रवास तुम्ही पाहिला तर आझाद मैदानावर एक आंदोलन